याच्यामध्ये लीगल हेअर सर्टिफिकेट जे आहे ते मात्र जर का तुमची जमीन असेल किंवा तुमचं काही घर असेल, त्या बँक खात्यामध्ये त्याने त्याच्या खात्यावर वारस कोण नॉमिनी आहेत याची जर कुठं रेकॉर्ड केला नसेल. नमस्कार, मी ॲडव्होकेट रवींद्र नरभवर, युवा संवाद चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा जो विषय आहे तो आहे वारसा हक्क प्रमाणपत्र किंवा वारस दाखला. वारस दाखला आणि लीगल हेअर सर्टिफिकेट या दोनच्या बाबतीमध्ये अनेक लोकांना कन्फ्युजन असतं किंवा त्यांच्यामध्ये थोडासा गोंधळ असतो की लीगल हेअर सर्टिफिकेट काय असतं आणि सक्सेशन सर्टिफिकेट काय असतं. तर याची जी काही कायदे आहेत, याची जी प्रोसिजर आहे ही आपण आजच्या एपिसोडमध्ये समजून घेणार आहोत. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर आमच्या युवा संवाद चॅनलला आणि रेड आयकॉनच्या बटनला तुम्ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला कायदेविषयक येणारे याच्या पुढचे जे काही व्हिडिओ असतील ते तुम्हाला बघता येतील. तर आता आपण आपल्या विषयाकडे जाऊया की लीगल हेअर सर्टिफिकेट जे आहे ते इंडियन सक्सेशन ॲक्ट अंतर्गत तुम्हाला वारसा दाखला किंवा सक्सेशन सर्टिफिकेट काढता येतं. आता हे सर्टिफिकेट कशासाठी लागतं किंवा कोण काढू शकतो? तर जी व्यक्ती, तुमच्या कुटुंबातली प्रमुख व्यक्ती कुठल्याही प्रकारचं विल न करता जर गेली किंवा त्याच्या बँक खात्यामध्ये त्याने त्याच्या खात्यावर वारस कोण नॉमिनी आहेत याची जर कुठं रेकॉर्ड केला नसेल, तर अशा वेळेस त्याची जी काही रक्कम असेल, त्याच्या खात्यावरची काही FD असेल, बँकवरचे पैसे असतील किंवा पेन्शन्स असेल, तर त्याची जी चल स्वरूपाची जी संपत्ती बँकमध्ये किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या डिपार्टमेंटमध्ये जमा असेल आणि एकापेक्षा अधिक वारस त्याचे जर असतील आणि त्या वारसांनी सगळ्यांनी जर त्यावर क्लेम केला असेल, त्या नॉमिनी जर काही कोणाला नेमलं नसेल आणि एखाद्या लीगल हेअरने ऑब्जेक्शन घेतलं असेल ती रक्कम काढण्याच्या बाबतीत, तर अशा वेळेस तुम्हाला ती बँक किंवा ती संस्था लीगल हेअर सर्टिफिकेट किंवा सक्सेशन सर्टिफिकेट आणण्याबाबत तुम्हाला कळवते. आणि त्यावेळेस मग ते तुम्हाला जातं तर हे सर्टिफिकेट देतं कोण, मिळतं कुठून, तर याच्या बाबतीतला आज आपण चर्चा करणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण वारसा प्रमाणपत्र जे आहे ते वारसा प्रमाणपत्र म्हणजे सक्सेशन सर्टिफिकेट ही कशासाठी हवं असतं? तर सक्सेशन सर्टिफिकेट हे इंडियन सक्सेशन ॲक्टचा अंतर्गत तुम्हाला सिव्हिल कोर्ट सिनियर डिव्हिजन म्हणजे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्याकडे एक विहित नमुन्यामध्ये अर्ज करून त्यांच्याकडनं त्या वारसांना ते वारसा प्रमाणपत्र घेता येतं. आता हे वारसा प्रमाणपत्र घेताना तुम्हाला हे कोण घेऊ शकतं? तर जे काही लीगल हेअर आहेत हे सगळे मिळूनसुद्धा त्या ठिकाणी त्या कोर्टामध्ये ॲप्लिकेशन करू शकतात किंवा तुमच्या 3-4 जे लोक असतील त्याचे लीगल हेअर किंवा त्याचे वारस यांच्यापैकी कुणीही एक व्यक्ती आपला अर्ज त्या ठिकाणी दाखल करून इतर व्यक्तींना प्रतिवादी तो त्या सगळ्या याच्यामध्ये करू शकतो आणि मग कोर्ट तुमचा अर्ज स्वीकारून या अर्जावर सुनावणी सुरू केली जाते. आता ह्या अर्जामध्ये तुमची जी काही मागणी असेल, त्याच्या बँकमधले जे काही FD असतील किंवा बँक खात्यावरचे जे काही रक्कम असेल किंवा त्यांचे काही सोनं तारण ठेवलं असेल किंवा लॉकर असेल, तर ही सगळी जी काय कागदपत्रं आहेत ही तुम्हाला त्या ठिकाणी द्यावी लागतात, घोषित करावी लागतात की ह्या रकमाच्या संदर्भामध्ये किंवा ह्या बँकेच्या संदर्भामध्ये तुम्हाला वारस प्रमाणपत्र अपेक्षित आहे हे तुम्हाला कोर्टाला सांगावं लागतं. आणि हे सांगितल्यानंतर कोर्ट जे आहे त्या तुमच्या सगळ्या वारसांना नोटिसा इश्यू केल्या जाते आणि नोटिसा इश्यू केल्यानंतर हे लोक त्या ठिकाणी हजर होतात व आपलं म्हणणं मांडतात ॲफिडेविटवर आणि त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर मग तुम्हाला प्रमाणपत्र दिलं. पण त्याच्या आधी नोटिसा काढल्यानंतर कोर्ट पुन्हा पब्लिक नोटीस प्रकाशित केली जाते, त्याला सायटेशन म्हटलं जातं. तर ही पब्लिक नोटीस जी आहे ही कुठल्याही लोकल पेपरमध्ये किंवा वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित केली जाते आणि त्या नोटिसीमध्ये लिहिलं जातं की मेहरबान कोर्टासमोर या इसमाने वारस प्रमाणपत्राकरिता आपला अर्ज दाखल केला आहे आणि त्याच्या वारसाच्या संदर्भामध्ये जर काही कुठं कोणाला ऑब्जेक्शन असेल
तर त्याने येऊन ह्या ठिकाणी आपलं ऑब्जेक्शन ह्या तारखेपर्यंत नेमावं अशा स्वरूपाची पब्लिक नोटीस दिली जाते. जर हे वारस हजर असतील तर काय अडचण नाही, पण समजा एखादा वारस हजर नसेल, त्याला माहितीच नसेल की असं असं झालं आहे आणि ते पेपरमध्ये बघून जर तो आला आणि त्याने जर ऑब्जेक्शन रेज केलं तर मात्र मग ही सर्टिफिकेट मिळण्यासाठी तुम्हाला ट्रायल सुरू होते. आणि हे ऑब्जेक्शन रेज झाल्यानंतर कोर्ट तुमचं जे काय ट्रायल आहे ते ट्रायल सगळी त्याचं म्हणणं ऐकून घेतं, तुमचं म्हणणं ऐकून घेतं आणि त्याच्यानंतर मग लिगल हेअर सर्टिफिकेट इश्यू केलं जातं. तर या मिळकतीचे खरे वारस कोण हे कोर्ट ठरवतं तुमचं सगळं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर. परंतु हे सक्सेशन सर्टिफिकेट जे आहे हे सगळे वारसा प्रमाणपत्र जे आहे, तर तुम्ही जी काही रक्कम कोर्टासाठी घेतायत, ज्या एफ डीसाठी किंवा ज्या बँकेतल्या अमाऊंट असेल किंवा जे पेन्शनचे अमाऊंट असेल, तर त्याच्या संदर्भामध्ये जर काय तुम्हाला ते सर्टिफिकेट हवं असेल तर त्याच्यावर तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ही भरावी लागते. आणि ती स्टॅम्प ड्युटी जी आहे ती तुम्हाला सुरुवातीला न भरता ज्या दिवशी प्रमाणपत्र इश्यू होईल किंवा ज्या दिवशी कोर्ट तुमचं ते प्रमाणपत्र इश्यू करेल तर त्या दिवशी हे प्रमाणपत्राच्या वेळेस तुम्हाला ती स्टॅम्प ड्युटी भरायचं आहे. तर हा वारसा सर्टिफिकेट जे सक्सेशन सर्टिफिकेट आहे हे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या ठिकाणी असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा अर्ज दाखल करून मिळवता येतं. तर याच्यामध्ये लिगल हेअर सर्टिफिकेट जे आहे ते मात्र जर का तुमची जमीन असेल किंवा तुमचं काही घर असेल तर याच्या नोंदीच्या संदर्भामध्ये तहसीलदार जो आहे तर ह्या तहसीलदारांना हा अधिकार दिलेला आहे. आणि ह्या तहसीलदारांनी तुम्हाला वारस जे आहे ते घोषित करून घ्यायचे. लिगल हेअर सर्टिफिकेट त्याने तुम्हाला द्यायचं आहे आणि त्याच्या मिळकतीवर तुमची नावं त्याने चढवायची. परंतु याच्यामध्ये जर तहसीलदार सक्षम देण्यास काही अडचणी आल्या किंवा तिथं तुमच्या लिगल हेअरने इतर वारसांनी जर काही त्याच्यावर ऑब्जेक्शन क्रिएट केलं किंवा त्यांचे ऑब्जेक्शन असेल तर मग अशा वेळेस तहसीलदार ते तुम्हाला सर्टिफिकेट देत नाही. तर तुम्हाला ते पुन्हा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी यांच्याकडे तुम्हाला हा बॉम्बे रेग्युलेशन ॲक्ट सेक्शन 2मध्ये हा अर्ज दाखल करायला लागतो. आणि मग त्याची प्रोसिजर सक्सेशन सर्टिफिकेटसारखीच आहे की तुम्ही तुमचा अर्ज आल्यानंतर तुमच्या वारसांच्या नावाने नोटिसा निघतात, त्याच्यानंतर पब्लिकेशन्स केलं जातं आणि पब्लिक नोटीसप्रमाणे जर कोणी त्याच्यामध्ये हजर झालं तर त्याची सुनावणी घेतली जाते. जर हजर झालं नाही तर जे काही तुमचे वारसा तुम्ही रेकॉर्डवर आणले आहेत, तुमच्या अर्जामध्ये जे लिहिले आहेत त्यांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर तुम्हाला लिगल हेअर सर्टिफिकेट हे इश्यू केलं जातं. यालाही स्टॅम्प ड्युटी भरायला लागतं. याचे काही स्लॉट आहेत ते जे तुम्ही या कोर्टामध्ये दाखल करणार आहात तिथल्या नाझरकडं तुम्हाला 5 लाख ते 10 लाखाच्या दरम्यान, 10 लाख ते 20 लाखाच्या दरम्यान, 20 लाख ते 25 लाखाच्या दरम्यान असे काही स्लॉटमध्ये तुम्हाला स्टॅम्प ड्युटी भरायला लागते. पण साधारणपणे 3% वर ही स्टॅम्प ड्युटी जात नाही. तर ही जी काही स्टॅम्प ड्युटी ही तुम्हाला भरायला लागते आणि त्याच्यानंतर तुम्हाला लिगल हेअर सर्टिफिकेट हे इश्यू होतं. तर हे लिगल हेअर सर्टिफिकेट जे आहे हे लिगल हेअर सर्टिफिकेट अचल संपत्ती जी आहे, घर, जमीन, जे तुम्हाला इमूवेबल प्रॉपर्टी आहे याच्यासाठी तुम्हाला लिगल हेअर सर्टिफिकेट घ्यायला लागतं. आणि मुवेबल प्रॉपर्टीसाठी तुम्हाला सक्सेशन सर्टिफिकेट घ्यायला लागतं. हा 2 मेजर प्रकार याच्यामध्ये आहे आणि हे दोन्ही सर्टिफिकेट तुम्हाला वेगवेगळ्या कायद्यांमध्ये घ्यावं लागतं. सक्सेशन सर्टिफिकेट हे इंडियन सक्सेशन ॲक्टप्रमाणे तर हेअर सर्टिफिकेट हे बॉम्बे रेग्युलेशन ॲक्टप्रमाणे तुम्हाला घेता येतं. तर सक्सेशन आणि हेअर सर्टिफिकेट याच्या संदर्भातला जो मेजर फरक आहे आणि याचा उपयोग आहे, याचा जो काय लाभ आहे हा कसा घ्यायचा, याची प्रोसिजर काय आहे हे मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्याला याचा नक्की लाभ होईल. धन्यवाद.